हो रे तू विठ्ठला, हो रे तू विठ्ठला, हो रे तू गोपाळा, क्षम देई रे वेल्लाळ, तुझ पाहता भुलली पै चित्ता, काय करू मी आता येई पंढरीनाथा. चित्ती बैसले चिंतन, नारायण नारायण, न लगे गोड काही आता, आणि दुसरे सर्वता, हरपला द्वैत भाव, तेने देह झाला वाव, तुकया बंधू म्हणे आम्ही, झालो निष्काम एकामी. अखंड या विश्वात अनंत जीव, अनंत जंतू पुन्हा 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 जन्माला येतात महाराज. दिसायला हे वेगळे दिसतात, परंतु आतला जो परमात्मा आहे तो एक आहे. यांच्यात हृदयस्थ असलेला आत्मा जो परमात्म्याचा अंश आहे, तो परमात्माच प्रत्यक्ष प्रत्येक जीवाच्या ठिकाणी स्थित आहे महाराज. म्हणून तर नाथांना गाढवामध्ये देव दिसला महाराज, नामदेवरायांना कुत्र्यामध्ये देव दिसला, दगडामध्ये देव दिसला. दगड डोंगरावरचे उघडे आहे म्हणून नवीन वस्त्र विकायला निघालेले नामदेवराय प्रत्येक दगडाला वस्त्राचं पांघरून घालतात. का तर रखरखत ऊन आहे, या दगडांना ऊन लागल. जड वस्तूमध्ये सुद्धा परमात्म्याला पाहणारी संत दृष्टी आहे महाराज. आणि आम्ही इतक्या उच्च योनीमध्ये जन्माला येऊन सुद्धा प्राण्यांमध्ये पशुपक्ष्यांमध्ये सोडून द्या, माणसामध्ये सुद्धा आम्हाला देव दिसत नाही. इतके करंटे आम्ही आहोत महाराज. माऊलींनी रेड्याला बोलवायला लावलं, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वांमध्ये भगवंत आहे, समाविष्ट आहे आत्मारूपानं. माऊलींनी रेड्यामुखी वेद बोलवून गर्व द्विजांचा हरविला. त्यांना सांगितलं की रे बाबा फरक नाही आहे. अरे प्राणी हा रेडा सर्वात निर्बुद्ध, हा जर वेद बोलू शकतो तर आम्हाला तुम्ही वाडीत कसं टाकता? आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे कसे असू शकू? जिथं पशुच आपल्यासारखे आहेत, पशूंमध्ये सुद्धा तेच ईश्वरीय तत्व आहे, तर तुमच्यात आणि आमच्यात तेच तत्व आहे. मग तुम्ही आम्हाला जातीच्या बाहेर टाकलं असं का म्हणतायत? वाडीत का टाकतायत? आमचा छळ का मांडलाय? माऊली सांगतात. असं एकविध पण अद्वैत भाव ज्याच्या ठिकाणी निर्माण होतो तोच साधकाचा सिद्ध होतो महाराज. आणि सिद्ध अवस्था म्हणजे मीच आहे भगवंत सांगतात. साधकाचे सिद्ध झाले येण्याची पंथे माऊली सुद्धा वर्णन करतात. आणि अर्जुनानंही असंच एकत्वास प्राप्त व्हावं. मी वेगळा आहे, मी धनुर्धारी आहे, मी हे युद्ध करणार आहे, मी माझ्या भूतकाळातला बदला घेणार आहे. हा जो प्रतिशोध मध्ये अर्जुन मी 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 म्हणतो आहे, अहमभावानं वागतो आहे, तो अहमभाव दूर करण्याकरता भगवंत अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता उपदेशित आहेत. मी युद्ध करणार नाही आणि सुरुवातीला मी यांना चुटकीसारखं संपवल. यावतेतान निरीक्षम युद्ध कामान अवस्थितान कैर्मयास युद्धवेयम अस्मिन रणसमुद्यमे. माझ्याशी युद्ध करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे हे मला पाहायचं आहे असा सांगणारा अहमभावानं आलेला हा अर्जुन एक वेळेस गलित गात्र होतो आहे आणि एक वेळेस त्याच्या प्रतिशोधामध्ये तो द्वेषानं रागानं बेभान होतो आहे. भयभीत आणि बेभान झालेला द्विधावस्थेतला अर्जुन, त्याला हे कळावं की हे करणारा तू नाही, ते मी करणार आहे. मया हतान
त्वं जहिमा स्वदिष्टा युद्धस्वरेताशी रणे सपत्नान. या रणांगणामध्ये युद्ध करण्याकरता तू निमित्त मात्र हो. विजय मी आधीच घोषित केलेला आहे हा सांगणारा परमात्मा अर्जुनाला कळावं म्हणून भगवंत श्रीमद भगवद्गीता सांगतायत. आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 29. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि च आत्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शिनः. असा योगी झाला की त्या योग्याला अर्जुना हे कळतं की विश्व माझ्यामध्ये सामावलं आहे आणि संपूर्ण विश्वात मी आहे. विषमता भावच त्याच्यातला निघून जातो. त्यावर भाष्य करताना माऊली 394 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, भूतांचेनी अनेकपणे अनेक नो हे अंतःकरणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. अर्जुना जो असं जाणतो या एकतेतून विविधता आणि विविधतेतून एकता हे जे जाणतो भूतांचेनी अनेकपणे व्यक्तिमात्राच्या अनेकत्वामुळे त्यांच्या अंतःकरणात तत्वतः अनेकत्व उत्पन्न होत नाही. सर्व ठिकाणी मीच व्यापक आहे असे एकत्व जो जाणतो तो मीच होऊन जातो. जैसा दीपे दीपो लाविजे तेथ आथिल कोण नोळखीचे तैसा सर्वस्व जो मज भजे तो मीच होणे टाके. आणि त्याला जीवदशेत मी ठेवतच नाही अर्जुना. तो म्हणजे मी आणि मी म्हणजे तो हे समीकरण त्या ठिकाणी निर्माण होऊन जातं. अर्थात सर्वार्थानं मी त्याचा स्वीकार करतो. योगक्षेमं वहाम्यहम. मग त्याची चिंता मीच करत असतो. भूतांचेनी अनेकपणे अनेक नो हे अंतःकरणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.